विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. आपला फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा जो मेकॅनिक्सचा पेपर आहे त्याला आपल्याला बिलकुल घाबरायचं नाहीये, पण आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, स्कोरिंग करायची. मित्रांनो, या सब्जेक्टला स्कोरिंग करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये प्रोफेसर अनुप दुधेकर सरांना बोलवलं आहे. मित्रांनो, सरांचा 10+ इयर एक्सपिरियन्स आहे. के ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल डिपार्टमेंटला सर ॲज अ प्रोफेसर म्हणून वर्कआउट करतात आणि मेकॅनिक्स त्यांनी नंबर ऑफ टाइम शिकवला आहे, पेपर चेक केलाय. सो मेकॅनिक्सचं पूर्ण बारीक बारीक गोष्टींची ते पूर्ण एकदम प्रॉपर आहेत की त्यांना माहिती आहे मुलांना काय करायचं काय नाही. हे केलं की मेकॅनिक्स स्कोरच होतो. सो मित्रांनो, मेकॅनिक्सच्या बाबतीत कुठली पण भीती असेल ना, घाबरायचं नाही. आज सर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सर जे जे सांगतील वही पेन लगेच घ्या, ते लिहून घ्या आणि त्या गोष्टी फॉलो करा. बघा, राहिलेल्या दिवसामध्ये तुमचा फर्स्ट इयरचा 2024 पॅटर्नचा जरी पहिलाच पेपर आहे तरी तुम्हाला वाटेल की अरे हा पहिला पेपर नाहीये, सरांनी इतकं सोपं करून दिलं की पेपर स्कोरच होतोय. सो असं आपल्याला करायचं. सो या सब्जेक्ट पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपण सरांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सो वेलकम सर. थँक्यू. सर, माझा पहिला प्रश्न की मेकॅनिक्स म्हटलं की भीती वाटते. एव्हा मला पण माझ्या वेळी मेकॅनिक्सचं टेन्शन होतं. सो हा मेकॅनिक्स नेमके इंजिनिअरिंग मध्ये का शिकतोय सर? येस, थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मला बोलवल्याबद्दल. येस सर. मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या बाबतीत जर समजा आपण बोलायचं झालं तर त्याचं नाव म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे डेफिनेशन मध्येच आहे की इट इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड फिजिक्स विच डील्स विथ द बॉडीज विच आर इन स्टेट ऑफ रेस्ट ऑर विच आर इन मोशन. याचा हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट प्रत्येकच फिजिकल वर्ल्ड मध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींसोबत डील करतो. ओके. हा या सब्जेक्टची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्ही हा सब्जेक्ट इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये शिकले आणि चांगल्या पद्धतीने शिकले, बरोबर, तर पहिली तर गोष्ट होते तुमचं ऍप्टिट्यूड जे आहे, ऍप्टिट्यूड तुमचं इन्क्रीज होतं. कारण हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये घिसपिटत नॉलेज चालत नाही. तुम्ही जे काही पुस्तक वाचलेलं आहे त्याच्यापेक्षा म्हणजे त्या पुस्तकाच्या पेक्षा वेगळेच काहीतरी प्रॉब्लेम येतील. तुम्हाला लॉजिक वापरायचं, तुमचं वेगवेगळे लॉजिक तिथं लावायचे आहे. सो देअरफॉर हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट मेन गोष्ट तर जसं नॉर्मली कोर ब्रांचेस जे आहेत जसं सिव्हिल, मेकॅनिकल, यांचा तर मुळात गाभा आहेच कारण याच्यामध्ये फोर्स आहे. पण बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, या बाकीच्या ब्रांचेसचे जे मुलं आहेत यांचं ऍप्टिट्यूड या पर्टिक्युलर सब्जेक्टने 100% इन्क्रीज होतं. येस. सो नाईस सर. त्यामुळेच आपण हा सब्जेक्ट शिकतोय, शिकलाच पाहिजे हा सब्जेक्ट. येस, एक्झॅक्टली. यस सर, गुड, व्हेरी नाईस क्वेश्चन सर. सर, सेकंड मेन क्वेश्चनवर येऊया. जे मुला तुम्ही सगळ्यांनी वही पेन हातात घ्या. सर, आता युनिट वाईज आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे जेणेकरून तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, किंबहुना 70 पैकी 60च्या वरती मार्क इझिली घेऊ शकता. कशावर प्रश्न येतात सर, सगळ्या गोष्टी आपण आता सरांना विचारूया. सो सर, युनिट वाईज तुम्ही सांगाल की काय काय इम्पॉर्टंट आहे, कशावर फोकस करायला पाहिजे? येस. एफई 2024 जो नवीन पॅटर्न आहे आपला, या 2024 पॅटर्न मध्ये टोटल 5 युनिट आहेत. बरोबर. पहिला जो युनिट आहे त्याचं नाव आहे फोर्स सिस्टीम अँड रिझल्टंट. दुसरा जो आहे तो आहे इक्विलिब्रियम. तिसरा जो आहे तो तिसरा जो आहे तो फ्रिक्शन अँड ट्रसेस. चौथा आहे कायनेमॅटिक्स आणि पाचवा जो आहे तो कायनेटिक्स. ओके. आता हे जे सगळे युनिट आहेत याच्यामध्ये मुळात अभ्यास, कुठल्याही विद्यार्थ्यांनी या सगळ्या युनिटचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर पहिले स्वतःचे काही गोष्टी कन्फर्म करून ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट तर कुठल्याही स्टुडंटला, जो कोणी इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा अभ्यास करणार आहे, याला पहिले कॅल्क्युलेटरचं नॉलेज असलंच पाहिजे. युट्यूबवर एन नंबर ऑफ व्हिडिओज आहेत, तुमचे पण व्हिडिओज आहेत. कॅल्क्युलेटर पहिले शिकून घ्या. हार्डली अर्धा तास लागतो, पण कॅल्क्युलेटरमध्ये ब्रॅकेट कुठं द्यायचा, बॉडमास रूल कुठं वापरायचा हे माहिती पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, थोडंसं 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये साइन थिटा, कॉस थिटा जो प्रकार आहे तो पहिले समजून घ्या. भरपूर मुलं साइन थिटा, कॉस थिटा, त्यांना ऍक्च्युअल त्याचं मिनिंग काय आहे तेच कळत नाही, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जमत नाही. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा अभ्यास करण्याच्या अगोदर पहिले या 2 गोष्टी कंपल्सरी करायच्याच. ते झाल्याच्या नंतर आता येऊया आपण युनिट नंबर 1 मध्ये. युनिट नंबर 1 जो आहे त्याला म्हणजे आता ह्या एफई 2024चा जो पॅटर्न आहे, खरंच त्याच्यामध्ये एक वाखाणण्या जागी जी गोष्ट आहे ती म्हणजे पहिला जो युनिट आहे, या पहिल्या युनिटमध्ये राहिलेल्या 4 युनिटचं सगळं बेसिक आहे. ओके, असं म्हणता येईल. सो पहिला युनिट थोडासा हळू करा पण परफेक्ट करा. बरोबर. ह्या युनिटमध्ये पहिली तर गोष्ट रिझल्टंट फाइंड करणे, त्याच्यानंतर मुमेंट आणि वॅरिग्नॉन्स थेरम, या 3 गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. चौथी महत्वाची रिझल्टंट, मुमेंट, वॅरिग्नॉन थेरम, त्याच्यानंतर सेंट्रॉइडचं बेसिक आणि मुमेंट ऑफ इनर्शिया. या गोष्टी जर समजा पक्क्या केल्या
तर युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात 100%, 100%. दुसरा जो आहे तो आहे इक्विलिब्रियम. जर युनिट नंबर 1 कळालेला असेल तर युनिट नंबर 2 जो आहे इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही. याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. पहिला आहे लामीज थेरम आणि दुसरं आहे रिएक्शन्स ऑफ बीम. बस. जर युनिट नंबर 1 मध्ये पॅरलल फोर्स सिस्टीम कळालेली असेल, कॉन्करंट फोर्स सिस्टीम कळालेली असेल, तरच युनिट नंबर 2 मध्ये लामीज थेरम आणि रिएक्शन्स ऑफ बीमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. फक्त एकच गोष्ट करायची, इक्वल टू 0. एवढं फक्त माहिती पाहिजे इक्विलिब्रियम मध्ये. म्हणून परत मी बोलतोय, युनिट नंबर 1 पक्का करा. युनिट नंबर 3 जो आहे तो आहे फ्रिक्शन अँड ट्रस्ट. परत आता हा फ्रिक्शन आणि ट्रस्ट जो आहे तो युनिट नंबर 2 वर डिपेंडंट. आता हे बघा, हा युनिट नंबर 1, हा युनिट 2 आणि हा युनिट 3. युनिट 1 जमला तरच युनिट 2 जमतो, युनिट 2 जमला तरच युनिट 3 जमतो. बरोबर. युनिट 2 मध्ये इक्विलिब्रियम आहे, युनिट 3 मध्ये फ्रिक्शन अँड ट्रस्ट आहे. याच्यामध्ये इक्विलिब्रियमच्या सगळ्या कन्सेप्ट लावायच्याच आहेत. याच्यामध्ये युनिट नंबर 1 चे रिझोल्युशन, कंपोजिशन या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. ट्रसेस मध्ये सुद्धा इक्विलिब्रियमच्या कन्सेप्ट लावायच्या आणि रिझोल्युशन अँड कंपोजिशन करायचं. ओके. सो युनिट नंबर 2 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, लामीज थेरम आणि रिएक्शन्स ऑफ बीम हे कम्प्लीट करायचंय. युनिट 3 जो आहे याच्यामध्ये ब्लॉक फ्रिक्शन, बेल्ट फ्रिक्शन, या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. लॅडर फ्रिक्शन पण आहे, पण माझं पर्सनल मत आहे की मुलांनी ब्लॉक फ्रिक्शन आणि बेल्ट फ्रिक्शन एवढं 100% त्यांना जमलंच पाहिजे. एकदम कमी वेळात आउट ऑफ मार्क मिळतात. फ्रिक्शन मध्ये. ट्रसेस मध्ये 2 मेथड्स आहेत, मेथड ऑफ जॉईंट्स अँड मेथड ऑफ सेक्शन. त्यातलं जर समजा तुमच्या समोर पेपर आला आणि तुमच्या समोर 2 चॉईसेस असतील, मेथड ऑफ जॉईंट्स किंवा मेथड ऑफ सेक्शन, माझ्या मते तुम्ही मेथड ऑफ सेक्शन याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, कारण तो लवकर सॉल्व्ह होतो. कारण मेकॅनिक्स मध्ये टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने बोलतोय मी, की मेथड ऑफ सेक्शनचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो ऍज फार ऍज मेथड ऑफ जॉईंट्स. ओके, ते झालं. त्याच्यानंतर येतो सर्वात भरपूर मुलांना बीएची भीती वाटते, दॅट इज नथिंग बट युनिट नंबर 4, कायनेमॅटिक्स, डायनामिक्सचा कन्सेप्ट. आता जे युनिट 4 आणि युनिट 5 जो आहे तो आहे डायनामिक्सचा कन्सेप्ट. या डायनामिक्सच्या आतमध्ये मुलांनी सर्वात महत्वाची गोष्ट प्रोजेक्टाईल मोशन व्हेरिएबल ऍक्सेलरेशन आणि कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, हे 2 कन्फर्म मला यायलाच पाहिजे. कर्व्हिलिनियर मोशन मध्ये प्रोजेक्टाईल मोशन ही मला यायलाच पाहिजे. प्रोजेक्टाईल मोशनचे फॉर्म्युले प्लीज मी हात जोडून विनंती करतो, लिहून पाठ करा. भरपूर मुलं चूक करतात प्रोजेक्टाईल मोशनचे फॉर्म्युले पाठ करताना, जस्ट डोक्याने करतात. नाही, लिहून करा, अवघड आहेत थोडेसे. आणि शेवटचा जो युनिट आहे त्याच्यामध्ये 2च गोष्टी करण्यासारख्या आहेत, वर्क एनर्जी प्रिन्सिपल, इम्पल्स मोमेंटम थेरम. आणि थेरीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर टाइप्स ऑफ इम्पॅक्ट. बस, फक्त एवढं जर समजा केलं तर मेकॅनिक्स मध्ये मुलगा तर पासिंग तर होतेच होते, प्लस जसं तुम्ही म्हणले स्कोरिंग आउट ऑफ किंबहुना थोडस एक 5-10 मार्क इकडं तिकडं आरामात आपण 70 पैकी 60च्या वरती तर आरामात आपण जाऊ शकतो. पण मेक शुअर हे सगळे 5, 4, 3, 2 हे करण्याच्या अगोदर युनिट नंबर 1 ला कृपया जास्त वेळ द्या, खूप गरजेचं आहे. ग्रेट सर. काही मुलांचा कल असतो की थेरीवर अभ्यास केला तर आपण पासिंग होईल का? मेकॅनिक्स मध्ये थेरी किती मार्कला येते? ऑनेस्टली बोलू तर नकाच जास्त तुम्ही थेरीच्या मागे पडू नका. हार्डली थेरी जी येईल मुलांना ती 7 ते 8 मार्काची येईल. 10 मार्क डोक्यावरून पाणी गेलं, 10 मार्क. कृपया त्या गोष्टींवर जाऊ नका. थेरी वगैरे करा, हरकत नाही, ते इम्पॉर्टंट पण आहे, नो डाऊट. 10 मार्क खूप मोठा डिफरन्स करतात, परंतु जास्त भर तुम्हाला द्यायचा आहे न्यूमरिकल, आणि ते पण पुस्तकातले न्यूमरिकल जैसे ते पाठ करून जाऊ नका. कृपया लॉजिक डेव्हलप असणं जास्त गरजेचं आहे. यस, नाही सर. पेपर लिहिताना आता भरपूर टॉपर्स असतात जे आउट ऑफ मार्कच पेपर लिहितात, पण पडतात त्यांना 62 मार्क, 55 मार्क, काहीतरी चुका करून येतात, बारीक मिस्टेक्स. त्या काय असतात ज्या पेपर लिहिताना टाळाव्या? सर्वात महत्वाची गोष्ट, मी जेव्हा केव्हा पेपर चेक केलेले आहेत त्याच्यातनं मला भरपूर वेळेस एकच जाणवलेलं आहे की भरपूर मुलं क्वेश्चन नंबरच व्यवस्थित लिहित नाहीत. बरोबर, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भरपूर मुलं ज्यावेळेस क्वेश्चन पेपर येतो त्यावेळेस लगेच पेपर लिहायला सुरुवात करतात. तसं अजिबात करू नये. पहिले क्वेश्चन पेपर आल्याच्या नंतर 5 मिनिटं घेतल्याच्या नंतर कन्फर्म विचार कर की मला कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. कुठला क्वेश्चन मध्ये मी थोडासा, जे मला सॉल्व्ह 100% येतात त्याला मी डबल टिक करेन, ज्याच्यामध्ये मला थोडंसं प्लस मायनस वाटतं मी त्याला एक सिंगल टिक करेन. बस एवढं. या एका फॉर्म्युल्याने जा.
भरपूर मुलांचे पेपर छान असतात पण त्यांना कमी मार्क याच्यामुळेच पडतात कारण त्यांचा क्वेश्चन चॉईस चुकतो. बरोबर. क्वेश्चन चॉईस माझा काय असला पाहिजे, कसा असला पाहिजे हे पेपरच्या अगोदरच आपण व्यवस्थित डोक्यात प्लॅन केलेलंच पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, जे टॉपरचे जे पेपर आम्ही बघतो ना सर, की त्यांचे ना पहिले 3 का 4 पेजेस मध्येच, पहिलं पेज तर नाही पण पहिले 3 का 4 पेजेस जे आहे ना त्याच्यावरूनच कळून जातं आपल्याला की हा मुलगा टॉपर आहे. कारण जी लिहिण्याची पद्धत आहे, जसं एक सिम्पल एक्झाम्पल, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0, राईट वर्ड गोईंग फोर्सेस पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड गोईंग फोर्सेस निगेटिव्ह, हे लिहिण्याची गरज आहे का? नाही. पण तो लिहितो का? कारण त्याला दाखवायचं असतं की मला हे येतं. बरोबर. सो महत्वाची गोष्ट, तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपरचं जे आन्सर शीट जी लिहिता आहात ती कृपया करून वेडावाकड्या डायग्राम काढू नका, जास्त खाडाखूड करू नका. थोडं जर समजा जमत नसेल थोडा पॉज घ्या. 2.5 तासाचा वेळ असतो. 2.5 तास हा खूप मोठा वेळ आहे. तसं बघायला गेलं तर 2 तासात पेपर तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. पण 2.5 तास याच्यासाठीच दिलेले आहेत की थिंक, प्रॉपरली एक्झिक्यूट करा त्या एका गोष्टीला, जास्त घाई गडबड करू नका. आणि टॉपरचा पेपर जर समजा बघितला त्यांनी सिक्वेन्स व्यवस्थित फॉलो केलेला असतो. बरोबर. सिक्वेन्स आणि प्रॉब्लेम आन्सरला बॉक्स करणं, त्याच्यानंतर जास्त खडाखूड न करणं, ते कळून जातं आपोआपच. येस सर. नाही सर लास्ट माझा क्वेश्चन असेल, PYQ प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आता यांच्या पॅटर्नला तर नाहीच आहे, पण मग जरी रेफर करायचे झाले 2019 पॅटर्नचे तर यांनी कशा प्रकारे रेफर करावे? प्रिव्हियस इयर, आता जर समजा तुम्ही 2024 पॅटर्न जर बघितला तर तो 2019 पॅटर्न पेक्षा थोडा छोटा आहे. ओके. मेन गोष्ट म्हणजे जर समजा एखाद्या मुलांनी 2019चा पॅटर्न जर पूर्ण केलेला असेल तर त्याला 24 मध्ये कुठंच प्रॉब्लेम मार्क पडतो. म्हणजे इट्स लाईक 2019 एवढा होता, 2024 एवढा. मी जर एवढ्याची प्रिपरेशन करत असेल तर एवढं तर मला आरामातच जमणार आहे. बरोबर. सो माझं म्हणणं हे आहे की 2019 पॅटर्नचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत, या क्वेश्चन पेपरला व्यवस्थित पद्धतीने करू शकता तुम्ही. एक फक्त करा की 2019चा सिलेबस बघा, 2024चा सिलेबस बघा. या सिलेबस मध्ये अशा कुठल्या गोष्टी नाही आहेत ज्या याच्यात होत्या, त्यांना फक्त ग्राउंड करा. त्या जर समजा क्वेश्चन पेपर मध्ये सापडल्या तर त्यांना फक्त करू नका. फॉर एक्झाम्पल फ्रेम्स जो प्रकार आहे, वेजेस जो प्रकार आहे, हा 2019 मध्ये होता पण 2024 मध्ये नाही. त्याच्यावरचे क्वेश्चन करूच नका, काही गरजच नाही. बाकी सेम आहे ना, बाकी सगळं सेम आहे, काहीही फरक नाहीये. मेकॅनिक्स स्टडी करायचा जो पॅटर्न आहे, मेकॅनिक्सचा अभ्यास करण्याचा जो तरीका आहे तो बदललेला नाहीये. बरोबर. फक्त सिलेबस जो आहे तो व्यवस्थित रिस्ट्रक्चर केलेला आहे जेणेकरून मुलगा एका फ्लो मध्ये राहील. PYQ 2019 केले, चांगली गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ऍटलीस्ट 3 ते 4 क्वेश्चन पेपर 2019 पॅटर्नचे केलेत, मुलगा 100% पास होऊ शकतो. येस. सो सर, सुंदर प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं सर. एक 24च्या मुलांना जे कन्फ्युजन होतं ना, पेपर कसा काय, आता नियर अबाउट मला खात्री आहे तुम्हाला डाऊट्स क्लिअर झालेच असतील. सो मुलांना सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना, पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून बघा, त्या लिहून काढा आणि यावेळी अभ्यास करा. सो सरांचा आपण थँक्स म्हणूया. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्हाला मेकॅनिक्सचा इन डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्स हवा असेल ज्याच्यामध्ये नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, मॉडेल क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर, ते पण मराठी हिंदीमध्ये. सो एवढा सोप्या वेने व्हिडिओ लेक्चरचा कोर्स हवा असेल तर तुम्ही नक्की पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो त्याच्यावर फ्री लेक्चर बघा, आवडले तर त्या सबस्क्रिप्शन घ्या, ऑफर्डेबल आहे, पण त्याच्यावरनं अभ्यास केला तर तुम्ही 100% आउट ऑफ मार्क येणार मित्रांनो. सो मित्रांनो, सरांचं थँक्स करूया आपण आणि आभार प्रदर्शन करूया आणि आपला व्हिडिओ क्लोज करूया. सो थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.